नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। ही वेगवेगळ्या पदासाठी असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि जागांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर तुम्ही मेडिकल, नर्सिंग किंवा फार्मसी, डाटा एंट्री ऑपरेटर क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नर्स सखी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नगरपालिका, बायल नायर धर्मा रुग्णालय तसेच टोरा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फत ही पदे भरली जाणार आहेत। ही पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत, हे लक्षात घ्या। या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरण्याची तारीख असणार आहे 1/10/2025 ते 10/10/2025। तुम्ही सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरू शकता। या ठिकाणी अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारला जाणार नाही। तसे तुम्ही मेल थ्रू फॉर्म भरत असाल ते स्वीकारला जाणार नाही। टपालाद्वारे तुम्ही फॉर्म पाठवत असाल ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म अपात्र धरल्या जातील, एक लक्षात घ्या। तुम्हाला फॉर्म सोबत काय करायचं आहे, या ठिकाणी शुल्क भरायचं आहे। त्या शुल्कची पावती तुम्हाला अर्जासोबत लावायची आहे। त्यासाठी या ठिकाणी पत्ता दिलेला आहे, कॉलेज इमारत, पहिला मजला, महसूल विभाग, रूम नंबर 112। येथे तुम्हाला 933 रुपये इतके शुल्क तुम्हाला 1/10/2025 ते 10/10/2025 पर्यंत या कार्यालयीन वेळेत शनिवार रविवार वगळून म्हणजे सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून भरलेला फॉर्म तुम्हाला स्वतः उपस्थित राहून द्यायचा आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर तुमचा पूर्ण सेवेचा कालावधी किती असणार आहे, तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल त्या जॉईनिंगच्या डेट पासून ते 31/3/2027 पर्यंत तुमचा पूर्ण नोकरीचा कालावधी असणार आहे मित्रांनो। यानंतर तुम्ही कंटिन्यू होऊ शकता की तुम्हाला हा करार पुढे वाढवून दिला जाणार आहे किंवा स्टॉप केला जाणार आहे, हे शासन निर्णयानुसार असणार आहे। जास्त तर इथे तुम्हाला कोणी काढून टाकल्या जात नाही, हा कंत्राटी करार पुढे कंटिन्यू केला जातो मित्रांनो। या ठिकाणी आता सर्व पदे बघूयात आपण कोणत्या संवर्गासाठी असणार आहेत आणि किती जागा असणार आहे। सर्वप्रथम बघूया डाटा एंट्री ऑपरेटर। डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी तुम्हाला एकूण 30 पदे भरली जाणार आहेत। यासाठी तुम्हाला निवड तुमची झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा। त्यानंतर तुमचे या ठिकाणी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणाचे मराठी व 100 गुणाचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट द्यायचं आहे। 30-40 तुम्ही पर 40 मिनिट 30 शब्द कंप्लीट केलेले असावे, असे तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचे आहे। त्यानंतर उमेदवार महाविद्यालयीन व रुग्णालयाच्या नियुक्त केलेल्या ठिकाणी वरिष्ठाच्या आदेशानुसार तिन्ही पाळ्यामध्ये आपणास काम करावे लागेल। या ठिकाणी बघा, एक अट असणार आहे, तुम्हाला पूर्ण ड्युटी मध्ये तुम्हाला 3 शिफ्ट असणार आहेत। त्या 3 शिफ्ट मध्ये तुम्ही काम करायची तुमची तयारी असावी, हे या ठिकाणी अट असणार आहे। ती अट तुम्हाला पूर्ण करावी लागेल, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड या तिन्ही शिफ्ट मध्ये तुमची ड्युटी राहणार आहे। त्यानंतर असणार आहे बघा क्ष किरण सहाय्यक। या संवर्गासाठी एकूण 10 पदे भरली जाणार आहेत। या ठिकाणी तुमची निवड झाली तर त्यानंतर तुम्हाला 16,000 रुपये दरमहा एवढं वेतन देण्यात येणार आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे, उमेदवार हा विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण विषयातील BPMT हा पूर्ण वेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर 6 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी, किंवा उमेदवार हा 12वी विज्ञान आणि रेडिओग्राफी डिप्लोमा पूर्ण केलेला असावा। तसेच उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व तत्सम उच्च परीक्षा 100 गुणाचे मराठी व 100 गुणाचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर या ठिकाणी बघा, उमेदवारांनी DOE-SCC सोसायटीद्वारे घेण्यात येणारे CCC परीक्षाचे O स्तर, A स्तर, B स्तर, क स्तर उत्तीर्ण केलेली असावी, अथवा त्याने महाराष्ट्र राज्य उच्च किंवा तंत्र शिक्षण मुंबई द्वारा संचलित MSCIT चे परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी। या ठिकाणी तुम्हाला क्ष किरण सहाय्यकचा कोर्स असणे गरजेचं आहे किंवा रेडिओलॉजिस्टचा कोर्स तुम्ही केलेला असावा। त्यानंतर तुमचे MSCIT या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। त्यानंतर असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक, हे पद असणार आहे। यासाठी एकूण 18 पदे भरली जाणार आहेत। तुमची निवड झाली या ठिकाणी तर तुम्हाला दरमहा 16,000 रुपये एवढं वेतन मिळणार आहे। या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र किंवा जीव रसायनशास्त्र, जैविक तंत्रज्ञान या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजेच तुमची BSc या ठिकाणी झालेली असावी। त्यानंतर तुमचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र
मराठी इंग्रजी मध्ये तुम्ही 100 गुणांसह उत्तीर्ण असावे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं MSCITचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तसेच तुमचे प्रयोगशाळा तंत्रज्ञान आता BSc झालेली असावी आणि तुमच्याकडे तसे रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर बघा निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे तुमची। या ठिकाणी तुमची निवड होणार आहे सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता ही मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे। त्या मुलाखत घेतल्यानंतर तुमची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे। ती निवड यादी बायल नायर धर्मा रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी सगळ्या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे, हे लक्षात घ्या। मुलाखतीचे ठिकाण असणार आहे मित्रांनो बायल नायर धर्मा रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे। आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि मेल व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे। म्हणजे मुलाखतीसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कॉल केला जाऊ शकतो, तसेच मेल सुद्धा येऊ शकतो। त्यानंतर बघा अर्जासोबत तुम्हाला हा 933 रुपयाचा शुल्क भरणे आवश्यक आहे। त्याशिवाय तुमचा फॉर्म अपात्र ठरला जाणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी खाली पूर्ण फॉर्म दिलेला आहे। हा पूर्ण फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला नेऊन द्यायचा आहे। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे या फॉर्म सोबत तुम्हाला शुल्कची पावती लावणे गरजेचं आहे। तसेच फॉर्म व्यवस्थित भरलेला असावा। पूर्ण ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या पदाची कागदपत्रे व्यवस्थित लावलेली असावी। त्या कागदपत्रावर स्वतःची स्वाक्षरी असणे गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा ऑफिसचा पत्ता दिलेला आहे, या पत्त्यावरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। इतर ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो अपात्र ठरणार आहे। फॉर्म कुठे भरायचा आहे पत्ता परत एकदा बघा कॉलेज इमारत पहिला मजला महसूल विभाग रूम नंबर 112 येथे तुम्हाला 933 रुपयाचा एकंदरीत डीडीच म्हणा तुम्ही ती शुल्क भरून ती पावती अर्जासोबत जोडायची आहे आणि या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला फॉर्म नेऊन द्यायचा आहे। स्वतः उपस्थित राहून फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात घ्या। तर मित्रांनो ही होती बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 2025-2026 साठीची पदभरतीची माहिती। जर तुम्ही पात्र असाल तर त्वरित अर्ज करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, कारण गरजू मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचणे गरजेचे आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।